चेअरमन पदाधिकारी कार्यकर्ते गुरुवारीमध्ये येतात. आता अतुल शेट्टी आपल्या समोर सविस्तर असा विषय मांडलेला आहे. मी बाळासाहेब खिलारींचे भाषण ऐकत होतो, भाऊ देवड्यांचे भाषण ऐकत होतो. उद्याची ही निवडणूक ही सहकारातली निवडणूक आहे. विषय जिल्हा दूध उत्पादक संघाचा आहे. बहुतांशी इथं बसलेले लोक जे आहेत हे शेतकरी आहेत असं मला त्यांच्या असलेल्या पेहरावरून असं लक्षात येतं. शहरीकरण सगळ्या भागात झालेलं आहे, आपल्याही भागात झालेलं आहे. पण तरी जुन्नर तालुक्यामध्ये 75-80% लोक आजही ग्रामीण भागामध्ये राहतात. पाण्याची स्थिती, पिकांची स्थिती, निसर्गाची अवकृपा आणि इतर काही ना काही कारणामुळे शेतकरी कसा अडचणीत आहे हे आज या ठिकाणी मी सांगण्याची गरज नाही, आपल्याला ते सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्याबरोबर शेतीला पूरक असलेला चांगला व्यवसाय कुठला असेल तर हा दूध उत्पादनाचा विषय आहे. दूध उत्पादनाचा विषय का चांगला आहे? हा दूरदृष्टी काही लोकांची की ज्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा धरणे बांधली जेव्हा कॅनॉल इरिगेशन जेव्हा ते करायचे त्या कॅनॉल इरिगेशन वरती ज्यांना ब्लॉक द्यायचा पाण्याचा त्यांनी 5 तरी जनावरं सांभाळली पाहिजे अशा पद्धतीची कंडिशन होती. त्याचं कारण असं होतं की त्यापासून मिळणारं जे काही शेणखत आहे त्या शेणखतामुळं त्या जमिनीचा पोत चांगला राहील, जमिनीची उत्पादकता चांगली राहील. म्हणून इरिगेशनच्या लोकांनी त्या काळामध्ये अशा पद्धतीच्या टर्म्स कंडिशन आपल्या असलेल्या पाणी परवानगीला टाकलेल्या होत्या. मुद्दा सांगायचा असा आहे की आज जो जिल्हा दूध संघाचं जे मतदान तुम्ही करणार आहात आता त्या ऐकलं सगळ्यांनी सगळं इथं याची निर्वायची याला मोठे पण पाहिजे त्याला मोठे पण पाहिजे, अमुकच झाले तमुकच झाले, आमच्यावर अन्याय झाला, या सगळ्या गोष्टी ह्या येतच राहणार. कारण जागा एक आणि इच्छुक अनेक असं सर्वच ठिकाणी साधारणतः चित्र असतं. परंतु या जिल्हा दूध उत्पादक संघामध्ये जी माणसं आपण निवडून देत आहे ती कुणाच्या नेतृत्वाखाली देत आहे हा महत्वाचा प्रश्न आहे. माणसं तर चांगली असलीच पाहिजे, त्यांनी त्या ठिकाणी कामाचा अनुभव, त्या ठिकाणी काम करण्याची त्यांची पद्धत ही तर महत्वाची आहेच आहे. परंतु त्याचबरोबर ते कुणाच्या नेतृत्वाखाली काम करत आहे? त्या आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करणार आहे. माननीय आमदार अतुल शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करणार आहे. माननीय दिलीप वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करणार आहे. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. ती कशी आहे? आज सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या महाविकास आघाडीची आहे. तिथं बसण्यात अजितदादा अर्थमंत्री म्हणून कालच त्यांनी बजेट सादर केलं, आपण आज पेपरला वाचलं असेल. या जिल्ह्यामध्ये दुधाचं उत्पादन चांगल्या पद्धतीने आहे. मी जिथून आहे इंदापूर तालुक्यामध्ये या जिल्हा दूध उत्पादक संघटना आमच्या तालुका बाजूला करून त्या ठिकाणी सेपरेट दूध संघ केला गेला. पण त्यामध्ये आज खाजगी दूध संघ उभे राहिले ते एवढे मोठे की 17 लाख लिटरचं कलेक्शन त्यांचं आहे. सोनाई दूध आहे, नेचर दूध आहे. एवढं मोठं दुधाचं उत्पादन एका तालुक्यामध्ये होऊ शकतं. पण पुणे जिल्ह्यामध्ये हे उत्पादन वाढवायचं असेल सगळ्या तालुक्यामध्ये इतर तालुके बारामती आणि इंदापूर हे 2 तालुके सोडले तर इतरत्र दूध उत्पादन वाढवल्याशिवाय आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं फायदा होणार नाही. व्हॉल्यूम वाढवा, व्हॉल्यूम जर वाढवला, दूध प्रचंड वाढवलं तर तुम्हाला त्याच्यावरती प्रक्रिया करणारा उद्योग त्या ठिकाणी करता येईल. आणि प्रक्रिया केल्याशिवाय तुमचा या ठिकाणी तुम्हाला फायदा नाही. आता तुम्ही कोण आहे? तर तुम्ही इथं गाय पिळणारी लोक बसलेला आहात. तुम्ही गाय पिळणारी लोक बसलेला, तुमच्या डोक्यात हा विचार येणं शक्य नाही. कारण तुम्हाला रोजचं बाबाच्या वेळेमध्ये दूध काढलं पाहिजे, दुधाची गाडी याच्या ती पोचवलं पाहिजे, त्याच्यावरती परत ते खराब होता का म्हणे, त्या गाईला सांभाळण्यासाठी काय काय कापड असते म्हशीला सांभाळण्यासाठी हे मलाही माहिती. मी शेतकरी कुटुंबातला, माझ्याकडे 300 म्हशीचा गोठा आहे.
त्यामुळे दुधाचा धंदा असलेला मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला आपल्याला सांगायचं, आपली काय काय अडचणी असतात ते आम्हाला चांगले माहिती, पण ते एवढं प्रामाणिकपणे आपण काम करून जर दूध घातलं आणि दूध संघाला घातल्यानंतर संघाने जर त्याच्यावरती विशेष काही जर काम केलं तर निश्चित पद्धतीनं त्याचा फायदा हा तुमच्यापर्यंत येऊ शकतो. म्हणून या जिल्हा दूध संघामध्ये असे लोक निवडून पाठवली पाहिजे की ज्याला काहीतरी माननीय दादांचा सरकारचा बरदास्त आहे. बघा तुम्ही, हे जेव्हा दूध संघ मोठे झालेत त्याचा मी साक्षीदार आहे. आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री होते त्यावेळेला ह्या दूध संघाचे प्रायव्हेट दूध संघ आहेत, आमचे मित्र आहेत, त्यांच्याकडे जेव्हा जायचे त्यावेळेला वेगवेगळ्या सबसिड्या तिथून घेऊन यायचे. प्रचंड प्रचंड सबसिड्या आणल्या गेल्या आणि त्याचा वापर करून आज एवढा मोठा दूध संघ त्या ठिकाणी एक मनुष्य निर्माण करू शकतो. म्हणून विश्वास ठेवा, दादांच्या मनामध्ये आज आलंय की 10-15 वर्ष त्यांनी यामध्ये विशेष काही लक्ष घातलेलं नव्हतं, पण दादांनी यावेळेला निक्षून सांगितलं, अतुल शेठ आम्ही त्या दिवशी होतो, मी या इथून पुढच्या काळात दूध संघात मी स्वतः लक्ष घालणार आणि ही चांगली गोष्ट आहे. पण दादांचं तुम्हाला कामही माहिती आहे, एकदा का एखाद्या गोष्टीचं त्यांनी लक्ष घालायचं ठरवलं तर ते अचूक पद्धतीने लक्ष घालतात, बिनचूक पद्धतीने काम करतात आणि तिथं असलेल्या ती संस्था प्रॉफिट मध्ये आणल्याशिवाय ते राहत नाही आणि त्या संस्थेचा कायापालट केल्याशिवाय तो मनुष्य गप्प बसत नाही. हे आपल्याला त्यांची शिस्त, त्यांची कामाची पद्धत हे आपल्याला निश्चित पद्धतीने माहिती आहे. म्हणून त्यांच्या नेतृत्वाखालचं पॅनल आहे, त्यांच्या नेतृत्वाखालचं पॅनल आपल्याला प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे. म्हणून आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, पीडीसी बँकेचा विषय झाला. पीडीसी बँकेला असं झालं, आजपर्यंत पीडीसीसी बँक ही इतक्या चांगल्या पद्धतीने चालवण्याचं कारण 2 नेते तिथं बसलेले आहेत, एक अजितदादा, दुसरे वर्षी या 2 नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पीडीसीसी बँक जी भरारी घेतलेली आहे, आशिया खंडातली पहिली मोठी बँक म्हणून आज तिच्याकडे जिल्हा सहकारी बँकेकडे पाहिलं जातं. भारतभरामध्ये एवढी मोठी बँक कुठली नाही, एवढी मोठी बँक त्या ठिकाणी त्यांनी उभी केली, ती लहानाची मोठी केली. आज एवढी मोठी बँक ती चालवतात, त्याचं कारण तिथं त्यांचं एक करडी नजर आहे, एक शिस्त आहे. म्हणून आम्ही म्हणलं होतं की त्या बँकेवरती दादांच्या नेतृत्वाखालची माणसं निवडून द्या. तिथं काय गडबड झाली हे आता मी बोलण्याची गरज नाही, इथं बसलेल्या सगळ्यांना माहिती आहे. अतुल शेठ पासून आपल्या सगळ्यांना माहिती आहे इथं त्यावेळेला काय गडबड झाली. आपण महिलांमधनं पूजाताई मुठ्ठे पाटलांना दिलं, निवडून दिलं, परंतु जे काही पॅनल म्हणून जे द्यायला पाहिजे होतं निवडून, त्या पॅनल निवडून देताना तुम्ही त्या ठिकाणी गल्लत केली, चूक केली आणि ती एक चूक तुमच्या सगळ्या गोष्टीवरती पाणी फेरणारी आहे, हे नीट लक्षात घ्या. त्याचा आता अतुल शेट्टी सांगितलं, नेत्याचा स्वभाव आहे, त्याला पर्याय नाही. जर एखादी गोष्ट जर त्यांच्या मनाजोगी जर झाली तर ते कुठंच काही कमी पडू देत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. परंतु जर एखादी गोष्ट जर चुकून जरी झाली, आपण परत बोलून त्यांच्यापाशी चालत नाही, चुकलं माफ करा, तिथं चुकीला माफीच नाही, तिथं चुकीला माफी नाही. त्यांनी धार धरलीच म्हणून समजायची, तशी धार तुमच्या जुन्नर तालुक्यावरती धरली जाण्याची शक्यता आहे. पण नामी संधी आता उद्याच्या निवडणुकीला आलेली आहे, ती झालेली चूक ही दुरुस्त करतो म्हणायचं तर ते मतदानानेच करून दाखवायची. 100 अतुल शेट्टी आमच्या समोर आता अजितदादांना शब्द दिला की 100 मतं 109 पैकी आम्ही पॅनलला देणार म्हणजे देणार. आज असा अतुल शेट्टी तुमच्या वतीनं त्यांना दिलेला शब्द आहे, तो माझ्या समोर दिलेला आहे आणि त्यावेळेला दादांची प्रतिक्रिया बघतो की बँकेच्या वेळेला कसा शब्द दिला होता, काय केलंय आणि आता इथं काय करतोय. याच्यात तर नुकसान कुणाच आहे, अतुलचं नाही. ते तुमच्या प्रतिनिधी म्हणून 4 वेळा जात राहतील, पण जर तिथून जर तुमच्या पद्धतीचा विश्वास जर तुटला तर गाव पातळीवरती येणारा पैसा जर कमी येऊ लागला तर सगळ्या जे काही गोष्टी विकासाच्या कामामध्ये
अडथळे निर्माण होण्याचं काम याची जबाबदारी कुणाची? फक्त आणि फक्त तुमची. का तर कुठंतरी काहीतरी कोणीतरी प्रलोभन दाखवत. तालुक्यातली 3 वर्ष उभी राहिली जिल्ह्याच्या असलेल्या संघाच्या विरोधात आणि तुमच्या तालुक्यामध्ये एक वेगळं पॅनल उभं केलं जातं. मग पक्ष संघटनेची काही शिस्त आहे की नाही? जिल्ह्याचा अध्यक्ष नात्याने मी या ठिकाणी सांगू इच्छितो, जे 3 उमेदवार जे आपल्यातलेच म्हणून आपण सांगतो त्यांना माझं आव्हान आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. जर तुमची चूक तुम्हाला मान्य होत असेल, पराभव तर अटळच आहे, पराभव तर अटळ आहे, पण जर चूक तुमची तुम्हाला जर उमगली असेल आणि तुम्हाला पश्चाताप जर झाला असेल तर उद्याच्या 2-3 दिवसामध्ये तुम्ही पत्र देऊन टाका अतुल शेटकडं की मी या निवडणुकीतून माघार घेत आहे. अन्यथा निवडणूक संपल्यानंतर तुमच्यावरती पक्षांतर्गत कारवाई ही अटळ आहे. तुमचा तो किती महत्वाचा कार्यकर्ता असला तर सोन्याची सुरी आहे म्हणून ती उरात खाऊन घ्यायची नाही, एवढं आम्हाला माहिती आहे. त्यामुळं मी झालेला भोरमधलं उदाहरण सांगेन की सभापती राष्ट्रवादीचा म्हणून ते सांगायला लागले, पण पक्ष शिस्त मोडून ते सभापती झाले. मी त्या सभापतींना 6 वर्षाकरता डिबर करून टाकले. पक्षांत तर काढलं, पण निकाल घेतला आणि 6 वर्ष कुठली निवडणूक लढवता येणार नाही अशा पद्धतीचं काम मी त्या ठिकाणी केलं आहे. त्यामुळं आदरणीय पवार साहेबांचा जिल्हा आहे, दादांची सुप्रियाताईंची वर्षभर सभांची समर्थ साथ घेऊन या भागाचा सर्वांगीण विकास बघा, बाकीच्या जिल्ह्यात जाऊ, बघा महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ, बघा देशामध्ये जाऊ, या जिल्ह्यात जे काही आहे ते इतर तर देशभरात तुम्हाला कुठेही पाहायला मिळत नाही. मी देशभरामध्ये म्हणतो, देशभरामध्ये तुम्हाला कुठं पाहायला मिळत नाही. इतकं सर्वांग सुंदर पुणे शहर आहे, पुणे जिल्हा आहे. एवढं सगळं हे करण्यामागे जी खरी ताकद जी लावली गेलेली आहे ती पवार कुटुंबाने, आदरणीय पवार साहेबांनी, दादांनी आणि इथल्या असलेल्या वर्षपती साहेबांसारख्या, माननीय वल्लभशेठ बिनकीसारख्या अनेक जुने असलेल्या सर्व लोकांनी वर्षानुवर्ष जो त्याग केलाय त्यातून उभं राहिलेलं हे काम आहे. आणि या कामामध्ये आतापर्यंत जर कुठं काहीतरी अशा पद्धतीने चुकीची जर पद्धत सुरू झाली, बंडखोरी जर वाढू लागली तर या ठिकाणी पक्षाला ते हानिकारक आहे. नुसतं पक्षाला हानिकारक नाही तर या भागाच्या सर्वांगीण विकासाला ती हानिकारक आहे. म्हणून मला आपल्याला आवाहन करायचे की निरोप द्या त्या लोकांना की जरी तुम्ही चुकून त्यावेळेला भावनेच्या आहारी जाऊन काहीतरी निर्णय घेतला असेल तर अजूनही चूक सुधारण्याची तुम्हाला या ठिकाणी संधी आम्ही देतो. त्या संधीमध्ये तुम्ही उद्याच्या 2 दिवसामध्ये माघार घ्यावी असं एक पक्षाचा जिल्हा अध्यक्ष नात्यानं मी तुम्ही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून आहात म्हणून तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो. या माझ्या आव्हानाचा तुम्ही विचार कराल अशी मला खात्री आहे. जर नाही विचार झाला तर परतचे दोष तुटलेले असतील एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो. आता जे काही बाळासाहेबांनी आपल्या समोर विचार मांडले की सगळ्यात जास्तीचं दूध आज आपल्या परिसरात करत असताना, वाढवत असताना ज्या ज्या सुविधा त्यांनी दिलेल्या आहेत त्या सुविधा महत्वाच्या. इथं आपल्याला असलेलं ओबीसीचं तिकीट देत असताना निष्ठावान कार्यकर्त्याला कधी द्यायचं का नाही? पक्ष संघटना म्हणून मी तुम्हाला विचारतो, निष्ठावान कार्यकर्त्याची कधी किंमत करायची का नाही? आज या ठिकाणी त्यांच्यावरती आरोप केले गेलेले आहेत, त्या आरोपाची सत्यता मी पडताळून पाहतोय. ती सत्यता पडताळून पाहत असताना माहिती येते पुढं की याच तालुक्यातल्या काही लोकांनी हे जाणीवपूर्वक षडयंत्र रचलेलं आहे. त्यात अतुल शेटलाही या ठिकाणी आमच्या तालुका अध्यक्षांपासून सगळ्यांना या ठिकाणी बदनाम करण्याचं कारस्थान चालू आहे. चूक केली काही लोकांनी केली, जरूर केली. त्याचा पक्षाला त्याचा असलेल्या उमेदवाराला त्याच्याकडे धक्का पोचला म्हणजे भुग्यांना माजी जिल्हाध्यक्ष आहेत आपले, त्यांना पराभव पत्करावा लागला. निश्चित पद्धतीने पक्षाची हानी झाली, पक्षाचा अपमान झाला. अजितदादांनी दिलेला उमेदवार जुन्नर तालुक्याने पाडला, हा जुन्नर तालुक्याने अजितदादांचा सुद्धा अपमान केलेला आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु ते करत असताना ह्या मंडळींच्या संघात केलंय का या गोष्टीला मात्र या मंडळी ही मंडळी
यांचे तालुकाध्यक्ष असतील उत्तम आपल्या असलेले व्यक्तीचे असं केलं, असं काही झालं असं मला वाटत नाही. पण चूक तुमच्यापैकी काही लोकांनी नक्की केली. तो रिझल्ट आहे, तो जाता येत नाही, वस्तुस्थिती आहे. काही स्वाद असलेला प्रलोभनाला बळी पडून असेल किंवा अन्य काही कारणामुळे असेल, पण चूक आपल्याकडून झालेली आहे. पण त्या चुकीमुळं आज नेते मंडळी बंद होत आहेत. उद्याच्या निवडणुकीत ह्या पद्धतीची चूक होऊ नये याची काळजी घेण्याचं काम नेते मंडळीचं जसं आहे तसं तुमचं पण स्वतःच आहे. मी तर सांगत होतो की आपले असलेले उमेदवार म्हणजे देवाडे, भाऊ देवाडे, मी अनेक दिवसापासून बघतो जिल्हा परिषदेमध्ये चांगलं काम करतो. थोडक्यामध्ये जिल्हा परिषद आदिवासी क्षेत्रामध्ये काम करतात. स्वतःचे घरचे काबाड कष्ट करून या ठिकाणी समाजामध्ये चांगलं वातावरण निर्माण करण्याचं ते काम करतात. पक्षाचं काम करतात. उमेदवारी जर मागितली 2-3 वेळा त्यांना देता आली होती, ती उमेदवारी पक्षाने दिली. मग ती उमेदवारी दिल्यामुळं काही लोकांना, इथं माझ्याकडे काही लोकांची अशी तक्रार आली की जातीवरून बोलले गेली. माझ्यासारखे जिल्हाध्यक्ष, मी स्पष्ट आणि तोंडावर बोलणार मनुष्य, जातीपातीच्या राजकारणाला थारा नाही. कार्यकर्ता किती ताकदीचा आहे ते महत्वाचं आहे. तो कुठल्या जातीचा आहे हे मला घेणं वाटत नाही. कारण माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा हर्षवर्धन पाटील लढत असताना, त्यांच्या विरोधात निवडणूक लढत असताना, त्या काळात मी विरोधी पक्षाचं काम करत होतो. माझे 2000 मतं सुद्धा त्या जातीची मला तिथं नाही. तिथं मला 85,000 मतदान केलं. मी लक्षात आणि हर्षवर्धन पाटलाच्या मदतीला आदरणीय पवार साहेब त्यावेळेला तिकडून आले होते, त्यांच्या बाजूने आले होते. म्हणून मी माझ्यासारखा कार्यकर्ता जातपात या गोष्टीला कधी महत्व देत नाही. कार्यकर्त्याचा एक वेगळी जात असते, कार्यकर्त्याचा पिंडच वेगळा असतो. तो पिंड भाऊ देवडेचा मला दिसला म्हणून भाऊ देवडेला त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे त्या जातीपातीच्या गोष्टीला काही महत्व नाही. ज्या त्या वेळेला ज्या त्या पद्धतीचा असलेली एक त्यावेळची परिस्थिती लक्षात घेऊन आपण सगळ्या जाती धर्माला त्या ठिकाणी एक संधी देत असतो. परंतु काहीतरी आपलं खुंबाट नसल्यासारखं बोलायचं आणि वेगळं वातावरण करायचं, या गोष्टीला कुठलाही काही अर्थ नाही. त्यामुळं कार्यकर्त्याला मला असं सांगायचंय की अशा कुठल्याही गोष्टीला, अशा कुठल्याही मुद्द्यापर्यंत आपण बळी पडायचे अजिबात देखील गरज नाही. म्हणून आपले जे दिलेले 5 उमेदवार आहेत, तुमच्या तालुक्यात भाऊसाहेब खिलारी आहेत, बाळासाहेब खिलारी, त्याचबरोबर केशवताई पवार आहेत, लताताई गोपाळे आणि भाऊ देवाडे, निखिल तांबे. या 5 उमेदवारांचं चिन्ह आहे कंपशी. या कंपशीचं चिन्ह फक्त बघायचं आहे आणि त्या दिवशी आपण आपल्यावरती जे काय बसलेला जो कलंक आहे, जो ठपका आहे, तो ठपका पुसून टाकण्याच्या दृष्टीनं फक्त आणि फक्त कंपशी लक्षात ठेवून आपण सगळ्यांनी मतदान करायचं. आपण ही लोक निवडून दिल्यानंतर त्या ठिकाणी अजितदादा साहेब असतील, निवडचे पाटील साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली तो दूध संघ कसा मोठा करता येईल, त्या दूध संघ मोठा केला, प्रक्रियेचे मुद्दे वाढले, दुधाचं कनेक्शन वाढवलं, व्हॉल्यूम वाढवला, तर त्यामधून 4 पैशाचा जास्तीचा दर हा तुम्हाला कसा देता येईल. पीडीसीसी बँक हातामध्ये आहे. गाय गोठा प्रकरण बंधन झालं, गाय गोठा प्रकरण बंधन झालं म्हणून पीडीसीसी बँकेने ते बंद केले. बरोबर. आज पुन्हा एकदा त्याच्यामध्ये काही सुधारणा घडून जर गाय गोठीचं प्रकरण परत जर सुरू करता आली तर तो तुमच्या असलेल्या दूध संघाला फायदा होऊ शकतो, दुधाचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने. पण त्यामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे. जसं आज अजितदादांनी त्या ठिकाणी 5 लाख रुपये 0% व्याजाने हा धाडसी निर्णय घेऊन योग्य पद्धतीने राबवून दाखवलाय, तसाच काहीतरी वेगळा निर्णय या दूध व्यवसायातून जर करायचा असेल तर जिथं दूध घातलं जातं तो दूध संघ एक चांगल्या पद्धतीने चाललेला दूध संघ आहे. हे चित्र, हा विश्वास त्या बँकेला द्यावा लागणार आहे. जर तो बँकेला तो विश्वास पटवून द्यायचा असेल तर या ठिकाणी दूध संघावरती निवडून गेलेल्या संचालकांनी सचोटीने कारभार करावा लागेल आणि तरच तुम्हाला दूध उत्पादकांना या ठिकाणी न्याय देता येणार आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आदरणीय अजितदादा आहेत, माननीय वंश पाटील साहेब आहेत, माननीय अतुल शेठ कुंके, सगळे जिल्ह्यातले आमदार आहेत.
हे सगळे मंडळी हे काम निश्चित पद्धतीने करतील. म्हणून उद्याच्या असलेल्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत असलेलं सहकार पॅनल, या सहकार पॅनलचे उमेदवार असलेले हे सगळे 5 उमेदवार मान्य खिलारी, मान्य पवार, मान्य गोपाळे, मान्य देवाडे, मान्य तांबे, चिन्ह कपबशी, या कपबशीच्या चिन्हावरती त्या ठिकाणी शिक्का मारायचा आहे. तिथं बटन नाही दाबायला, लक्षात घ्या. तिथं शिक्का मारायचा आहे. तर हे कपबशीच्या चिन्हावरती शिक्का मारून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा असं आपल्याला आवाहन करतो. आपले बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.